कसं 100% तुमचं मॅनिफेस्टेशन सक्सेसफुल होऊ शकतं ह्यासाठी काही टिप्स बद्दल आज आपण बोलणार आहोत. आपण एफर्ट करतो, आपण मेहनत करतो, आपण हार्डवर्क करतो, पण गोष्टी हव्या तशा होत नाही. असं का घडतं? कारण तुमच्या घड्याळामध्ये, तुमच्या नशिबामध्ये 9:15 नाही वाजले अजून. दिस इज युअर फ्री विल. व्हॉट एव्हर यू थिंक यू मॅनिफेस्ट इट. द सिक्रेट पुस्तक वाचा तुम्ही. अमेझिंग पुस्तक आहे. हजारो लोकांचं ते केस स्टडीज आहेत ज्यांनी आपल्या इच्छा पूर्ण केल्या, आपलं मॅनिफेस्टेशन पूर्ण केलं. मग सगळं डिवाइन टायमिंग वरतीच डिपेंड आहे. सगळं आहे त्या वेळेतच होणार आहे. तर मग लॉ ऑफ अट्रॅक्शन का करायचं? लोक मला मी करोड रुपये कमवणार का? जर मी तुम्हाला बोलले की तुमचे 9:15 तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे, तुम्ही म्हणताल असं कसं काय? मॅनिफेस्टेशन मध्ये 9:15चं काय आहे कॉन्सेप्ट? आपण मॅनिफेस्ट करतो, पण ते डेस्पिरेशन होतं की होणार का नाही, होते का नाही, कधी होणार, कसं होणार, काय होणार, ह्या गोष्टी कशा लेट गो करायच्या, कसं 100% तुमचं मॅनिफेस्टेशन सक्सेसफुल होऊ शकतं ह्यासाठी काही टिप्स बद्दल आज आपण बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. आपण बोलत असतो है ना, सबकॉन्शियस माइंड, लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्याच्याबद्दल. ओके, सो ह्या गोष्टी कधी काम करतात माहितीये तुम्हाला? 9:15 वाजता. हे घड्याळ आहे, ठीक आहे, दिसतंय तुम्हाला? आय होप तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, हे घड्याळ आहे. आणि आता तुमच्या आयुष्यात जे समजा इथे है ना, तुम्ही आपली जर्नी स्टार्ट केली आहे. ओके, 0 पासून स्टार्ट केली, 6 पासून स्टार्ट केली. तुम्ही हळूहळू 6 पासून 7 वर आलात, 8 वर आलात, 9 वर आलात, असं. ठीक आहे, तुम्ही खूप हार्डवर्क करताय, तुम्ही खूप मेहनत करताय. तुमच्या घड्याळात 9 वाजले. ठीक आहे, तुमचा जो डिवाइन टायमिंग आहे, ठीक आहे, ह्याला आपण डिवाइन टायमिंग बोलतो. देवाचा एक पिरियड असतो ठरलेला, तो आहे 9:15. बिकॉज काय होत आहे, हे एक ब्रिजचं काम करत आहे तुम्ही आणि तुमच्या डिझायरला मिळवण्यासाठी. ठीक आहे, ह्या कॉन्सेप्टला थोडं व्यवस्थित समजूया की आपण एफर्ट करतो, आपण मेहनत करतो, आपण हार्डवर्क करतो, पण गोष्टी हव्या तशा होत नाही. असं का घडतं? कारण तुमच्या घड्याळामध्ये, तुमच्या नशिबामध्ये 9:15 नाही वाजले अजून. डिवाइन टायमिंग आहे. ठीक आहे, की डिवाइन टायमिंग आलं की असं ब्रिजचं काम करतं. आपोआप त्या गोष्टी फुलफिल होण्यासाठी अचानक एखादा ऑफर येईल, अचानक एखाद्या गोष्टी घडतील आणि तुम्हाला वाटेल अरे किती पटकन सगळं झालं. ठीक आहे, तसं घर घेणं, गाडी घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, ह्याच्यासाठी आपल्याला डिवाइन टायमिंगचा वेट करणं महत्वाचं आहे. ठीक आहे, मग लोक विचारतात की अरे मग सगळं डिवाइन टायमिंग वरतीच डिपेंड आहे, सगळं आहे त्या वेळेतच होणार आहे, तर मग लॉ ऑफ अट्रॅक्शन का करायचं, आपण मॅनिफेस्ट का करायचं? ठीक आहे, सो मी त्यांना म्हणत असते, मॅनिफेस्टेशन एक तर काय करतं माहिती का, डूबते को तिनके का सहारा असं समजा. ठीक आहे, की ते काय करतं, एक तर तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्यास मदत करतं. ठीक आहे, आणि जेव्हा कधी तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल विचार केला असेल किंवा ऐकलं असेल कुणाकडनंही, तर तुम्ही ऐकलं असेल की एक तर डेस्पिरेशन नाही ठेवायचं, आपली एनर्जीला हाय एनर्जी ठेवायची. हाय एनर्जी म्हणजे काय, की तुम्ही सगळ्यांबद्दल चांगला विचार करताय है ना, कोणाची चांगलं घडलं त्याच्याबरोबर, तर तुम्ही वाईट मानत नाहीये, तुम्ही द्वेष करत नाहीये, तुम्हाला वाईट नाही वाटत आहे, तुम्ही युनिव्हर्सला तेच म्हणताय की ह्याचं झालं देवा, माझं पण पटकन होऊ द्या, कळलं, आणि थँक्यू, तुम्ही त्याच्या वतीने पण थँक्यू बोलताय. हे तुम्हाला मॅनिफेस्टेशन शिकवतं, हे तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवतं. बिकॉज जोपर्यंत तुम्ही लॅकच्या एनर्जीमध्ये असाल, त्याचं झालं माझंच होत नाही, तो हे मॅनिफेस्टेशन काम करणार नाही. पहिलं तर तुम्हाला हाय एनर्जी मध्ये ठेवायला हा लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन एक चांगला माणूस बनायला तुम्हाला हेल्प करतं. ठीक आहे, त्यानंतर अजून काय करतं लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या लाईफमध्ये, तो जो 9 ते 9:15चा पिरियड आहे ना, तो तुम्ही खूप हॅपीली काढू शकता. ठीक आहे, पॉझिटिव्हली काढू शकता. संचित कर्म असतात जे असे गोडाऊन मध्ये स्टोअर झालेले असतात. ठीक आहे, जन्माजन्माचे असतात, त्याच्यानुसारच आपण सोल कॉन्ट्रॅक्ट बनवतो, त्या हिशोबाने आपण खाली येतो. ठीक आहे, आणि ते जेव्हा आपण सोल कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेतो, जे कर्म, कारण सगळे एकत्र कोणी फेडू शकत नाही. ठीक आहे, काही कर्म आपण घेऊन येतो, चांगले वाईट सगळं. ठीक आहे, तर त्याला आपण प्रारब्ध म्हणतो, नशीब. ठीक आहे, हे. आणि तिसरी गोष्ट असते क्रियामान कर्म,
ज्याच्यावरती इट्स कॉल्ड फ्री विल. ठीक आहे, ज्याच्यावरती सगळं काही डिपेंड आहे, ज्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत की तुमचं पुढे किती प्रगती होणार, तुम्ही किती पुढे जाणार. हे कुठेही लिहून ठेवलं नाहीये. लोक मला म्हणतात, मी करोड रुपये कमवणार का? अरे बाबा, असं लिहिलेलं नसतं. तुझ्या हातात येते, तुझं फ्री विल आहे. ठीक आहे, तू किती चांगली कर्म करतोस, लोकांसाठी किती चांगलं करतोस. ठीक आहे, काही लोक विचारतात ना, मी सोल कॉन्ट्रॅक्ट आपण बनवतो, मग आपण अशा घरी का जन्म घेतो, मग आपण अंबानीच्या घरी का जन्म घेत नाही? अंबानीच्या घरी जन्म घेण्यासाठी तुमचे तेवढे पुण्यकर्म आहेत का? कळलं? त्यावेळेला तुम्हाला अंबानीच्या घरी जन्म घेण्यात तेवढं पुण्य असतील, तो घेऊन तुम्ही तिकडे जन्म घेऊ शकता ना. कळलं? सर, ह्या सगळ्या गोष्टी ना, इट्स ऑल डिपेंड ऑन मागच्या जन्माचे कर्म, जे की आपल्या हातात नाहीये. ठीक आहे, जे प्रारब्ध आपण घेऊन आलं, जे नशीब घेऊन आलं, ते आपण बदलू शकत नाही. आपण काय बदलू शकतो? आपले आत्ताचे क्रियामान कर्म आपण बदलू शकतो. ठीक आहे, ह्यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. हे जे फ्री विल आहे आपल्याकडे 20-25%, त्याच्यातून अनलिमिटेड गोष्टी तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, बिकॉज इट्स लाईक अ विहीर नसते का, डीप डाऊन, खूप जास्त खोल, असं हे फ्री विल आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला खाली उतरावं लागेल, तेवढं डाऊन टू अर्थ व्हावं लागेल आणि त्या गोष्टी तुम्हाला काढून घ्याव्या लागतील. बरोबर? म्हणजे किस्मत में नाही लिहिले ना, त्या गोष्टी पण तुम्हाला भेटतील. जसं की भगवद्गीतामध्ये आपल्याला म्हटलंय की कर्म करा, फलची चिंता नका करू. ठीक आहे, चांगले कर्म करत चला. ओके, कारण यू नेव्हर नो, मे बी तुम्ही ना 1 BHK मागताय, तुमच्या नशिबामध्ये बंगला लिहून ठेवला असेल. अंडरस्टँड? सो त्यासाठी आपल्याला काय करायचं, फक्त चांगले कर्म करत चालायचंय आणि फ्री विलचं लक्षात ठेवायचंय आपल्याला की फ्री विल आहे माझ्याकडे, मी काहीही हासिल करू शकतो. असं नाहीये की माझ्या कुंडलीमध्ये खराब योग आहेत किंवा गोष्टी खराब आहेत, मी बॅकग्राऊंड चांगला घेऊन नाही जन्माला आलो, याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही मोठे नाही होऊ शकत. है ना? तुम्ही काही करू शकत नाही, गोष्टी वाईट होतं तुमच्याला, असं काहीच नाहीये. ठीक आहे, तुम्ही सगळं काही करू शकता, सगळं अचीव्ह करू शकता. आणि डिवाइन टायमिंग मध्ये फ्री विल काय काम करतं माहितीये? तर टायमिंगला फास्ट करतं. ती घडी लवकर चालायला लागते. जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता, चांगले विचार ठेवता, चांगल्या एनर्जीमध्ये असता, दुसऱ्यांचा हेवा करत नाही, नेगेटिव्हिटी ठेवत नाही, तर आपोआप त्या गोष्टी स्पीड अप होतात. ज्या गोष्टी मे बी तुम्हाला 10 वर्षानंतर भेटणार होत्या, अकॉर्डिंग टू युअर चार्ट ऑर व्हॉट एव्हर. ठीक आहे, पण त्या गोष्टी तुम्हाला अजून लवकर भेटू शकतात. ठीक आहे, बिकॉज ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन, बिकॉज ऑफ पॉझिटिव्हिटी. है ना? तर मॅनिफेस्टेशन, पॉझिटिव्हिटी आपल्याला ते फ्री विल मधून आपलं जे डिझायर आहे ते फुलफिल करण्यासाठी जे नीड आहे त्या गोष्टी देतात. है ना? फ्री विल मुळेच तुम्हाला अचानक एखादी संधी येते. डिवाइन टायमिंग आलेला, त्यांनी कधी नेगेटिव्हिटी नाही विचार केली, त्यांनी कधी नेगेटिव्ह विचार नाही केला, त्यांनी कधी लोकांचा हेवा नाही केला. अरे हा एवढा कमवतोय, ठीक आहे, त्याला कमवू दे, मी पण कमवेल, मला माहिती आहे. बिकॉज दिस इज युअर फ्री विल. व्हॉट एव्हर यू थिंक यू मॅनिफेस्ट इट. ठीक आहे, ज्या गोष्टी तुम्ही कंटिन्युअसली विचार करताय, तुम्ही जर विचार करता माझं काहीच होणार नाही, माझं काहीच होऊ शकत नाही, मी कधीच चांगलं करू शकत नाही, तर त्या गोष्टी तुम्ही सबकॉन्शियस मध्ये टाकताय, ह्याच गोष्टी मॅनिफेस्ट होतात. ठीक आहे, फक्त तुम्हाला नजरिया बदलायची गरज आहे. ठीक आहे, आणि हे मी स्वतः बघितलंय. माझ्या आयुष्यात काही वर्षापूर्वी बरेच प्रॉब्लेम होते, काहीच होणार नाही, लहानपणापासून असं, लहानपणापासून तसं, मी डिझर्वच करत नाही का, माझं काहीच चांगलं होऊ शकत नाही का. जर आपण असे पण थॉट्स ठेवले ना, आपण कन्फ्युजन क्रिएट करतोय. है ना? ते टाइमलाईनला डिले करतोय. ठीक आहे, जेव्हा तुम्ही म्हणाला यार मी ब्लेस्ड आहे, मला माहितीये देव माझ्या बरोबर आहे आणि माझ्याबरोबर चांगलंच होणार आहे, माझ्यावर काय वाईट होऊच शकत नाही. ओके, त्या वेळेला तुम्ही बघताल की खरं युनिव्हर्स त्या गोष्टी करण्यासाठी ना एफर्ट टाकेल, बिकॉज तुमचा विश्वास आहे. जसं श्रीकृष्ण आपल्याला म्हणतात की कर्म कर, फलकी चिंता मत कर, तसंच आपल्याला फलकी चिंता न करता, है ना, फक्त पॉझिटिव्हिटी मध्ये राहायचंय, एनर्जेटिक राहायचंय, पॉवरफुल राहायचंय. ठीक आहे, आणि ट्रस्ट ठेवायचा. जे काही तुम्ही करताय, लॉ ऑफ अट्रॅक्शन करताय, मॅनिफेस्टेशन करताय, 369 करताय, तुम्ही काहीही करता, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. आणि एवढा विश्वास असायला पाहिजे ना, आतून तुम्हाला स्वतःला यायला पाहिजे की मी हे करून दाखवणारच आहे, हे होणारच आहे. हजारो लोकांबरोबर झालंय, माझ्या बरोबर का नाही होणार.
है ना. द सिक्रेट पुस्तक वाचा तुम्ही, अमेझिंग पुस्तक आहे. हजारो लोकांचं ते केस स्टडीज आहेत ज्यांनी आपल्या इच्छा पूर्ण केल्या, आपलं मॅनिफेस्टेशन पूर्ण केलं है ना. फक्त सरेंडर राहणं महत्वाचं आहे. तुम्ही मॅनिफेस्ट पण करतात खूप लोक, पण मग नंतर ना कधी होणार, होत का नाहीये, नाही झालं तर है ना, माझ्याबरोबर तर कधीच होत नाही. ह्या गोष्टी जर तुमच्या डोक्यामध्ये पटकन येत असतील ना, तर हे नका करू. कारण तुम्हाला स्वतःला तुमच्या ब्लेसिंगची गरज आहे. ठीक आहे, की मी स्वतःला आशीर्वाद देतो की मी खूप खुश राहणार आहे, मी डिझर्व करतो खुश राहणं. लोकांना वाटतच नाही की मी खुश राहणं डिझर्व करतो, मी हे सगळं डिझर्व करतो. ठीक आहे, तर पहिलं स्वतःला आशीर्वाद द्या. त्या लॅक वाल्या एनर्जीतून निघा बाहेर आणि कॉन्फिडेंटली पुढे जा. 100% तुमच्या आयुष्यातले 9:15 लवकरच वाचतील आणि तुम्ही तुमचं जे ड्रीम, डिझायर आणि तुमचे जे विश आहेत ते फुलफिल करताल आणि आयुष्य अतिशय सुंदर बनवताल. हे आपल्या हातात आहे, आपल्याला फ्री विल दिलेलं आहे. फ्री विल म्हणजेच मॅनिफेस्टेशन, फ्री विल म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे, तर फ्री विलचा उपयोग करा. बाकीच्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत बदलणं. आपलं बॅकग्राऊंड, आपलं सराउंडिंग है ना, ज्या सिच्युएशन मध्ये आपण जन्म घेतला, बिकॉज दॅट इज अ कॉन्ट्रॅक्ट. पण ह्या गोष्टी तुमच्या हातात आहे, तुम्ही करू शकता आणि 100% खूप लोकांनी करून दाखवलंय. फक्त त्या कसं होतं माहिती, आपण सबकॉन्शियसली ना खूप कमी प्रमाणात यूज करतो. ओके, जेवढं डीपली तुम्ही कनेक्ट होता, जेवढं डीपली तुम्ही, म्हणून म्हणतात ना की सारखं सारखं लिहा. लहान मुलांना पण एखाद्या गोष्ट पाठ होत नसेल, पाडे वगैरे नाही का, पहिला आमच्या वेळेला असं असायचं की लिहा तुम्ही, 5 वेळा लिहा, 10 वेळा लिहा. ते एवढं फिक्स होतं ना, मग तुम्ही 10 वर्षानंतर पण विचारणार, त्या गोष्टी लक्षात राहणार. एखादी स्पेलिंग येत नसली, आपण परत 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 लिहितो, आयुष्यभर ते लक्षात राहतं. कळलं. तर अशाच प्रकारे आपल्याला एखादी गोष्ट किंवा ते न्यूरो सिस्टम आपल्याला चेंज करायचं असेल ना, जे आपलं प्रोग्रामिंग झालंय ते चेंज करायचं असेल ना, एकदा कमांड देऊन नाही होणार. त्याला कंटिन्युशन मध्ये करावं लागेल. कंटिन्यू. मी नेहमी म्हणत असते की ना, तुम्ही श्वासाबरोबर मॅनिफेस्ट करा. म्हणजे मी जेव्हा श्वास घेते त्यावेळेला मी ब्लेसिंग आपल्या आतमध्ये घेते. ओके, जेव्हा मी श्वास बाहेर सोडते त्यावेळेला मी नेगेटिव्हिटी बाहेर सोडते. हे तुम्ही प्रत्येक श्वासाबरोबर करू शकता. कंटिन्यू करा, 21 दिवस तरी रोज करा. जेव्हा लक्षात येईल त्यावेळेला, तर तुम्हाला काय होणार, ते सबकॉन्शियस मध्ये फीड होणार आणि त्या गोष्टीचा तुम्ही उपयोग करू शकता. आणि जसं आपण वॉक करतो, कधीही घरामध्ये करा, तुम्ही बाहेर जाऊन करा, तर वॉकिंग बरोबर माझ्या प्रत्येक पावलाबरोबर मी समृद्धी अट्रॅक्ट करते. दिस इज कॉमन, खूप छोटीशी गोष्ट आहे. करून बघा तुम्ही, नाही फरक पडला तर मला सांगा. ओके, तर दिस इज लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पॉवर. ओके, आणि हे फ्री विल आहे जे तुम्हाला 9 ते 9:15 पर्यंत पॉझिटिव्ह ठेवेल, कॉन्फिडेंट ठेवेल आणि तो 9:15चा पिरियड पण तुम्हाला लवकर येण्यात मदत होईल. ओके, तुमची घडी फास्ट होईल. ठीक आहे, कर्मा रिझॉल्व्ह होतील, नेगेटिव्हिटी संपेल आणि तुम्ही पटकन तुमच्या डिझायर पर्यंत पोहोचता. तर हे आहे 9:15चं कॉन्सेप्ट आणि आय होप तुम्हाला कळलं असेल. आणि तुम्ही करता का लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि तुम्हाला आवडतात का अशा टाईपचे व्हिडिओ, मला सांगा आणि आपण ह्याच्याबद्दल अजून व्हिडिओ बनवतच राहूया. ओके, आणि तुमचं काय एक्सपिरियन्स होता हे पण मला ऐकायला खूप आवडेल. प्रश्न असतील तर मला विचारू शकता तुम्ही आणि आपण कनेक्ट राहूया. ओके, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कनेक्ट राहा. नमस्कार.